जय हिंद इंजिनियर तुषार उमाळे. भारतीय जनता पक्षाने 2 राज्यांमध्ये 2 मुख्यमंत्री बनवले. पहिला बिहारमध्ये सम्राट चौधरी आणि दुसरा पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी. आता यातली गंमत अशी आहे की हे 2 जे मुख्यमंत्री यांनी बसवले हे काय कॅरेक्टर आहे जरा बघा, तुम्हाला सांगतो. पहिला जो आहे बिहारचा मुख्यमंत्री सम्राट चौधरी, या सम्राट चौधरीवर एकाच कुटुंबातील 7 लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. हा तुरुंगामध्ये होता. मात्र याने खोटं सर्टिफिकेट लावून हा अल्पवयीन असल्याचं हा तुरुंगातून सुटला. निर्दोष नाही सुटला, फक्त अल्पवयीन होता म्हणून याला मुभा मिळाली, त्याला मुख्यमंत्री केला. दुसरा पश्चिम बंगालचा शुवेंदू अधिकारी, हा पठ्ठ्या जेव्हा टीएमसी मध्ये होता त्यावेळेला व्हिडिओमध्ये पैसे घेत असल्याचा याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो अख्ख्या जगाने बघितला. शुवेंदू अधिकाऱ्याला जेव्हा पश्चिम बंगालमध्ये बीजेपीचं सरकार आलं, मुख्यमंत्री बनलं. आता जरा याच्या मागची ह्याची जरा मानसिकता तुम्ही समजून घ्या की यांच्याकडे या 2 राज्यांमध्ये का दुसरे लायबल लोक होते नाही मुख्यमंत्री बनवायला. मग का बरं एका क्रिमिनलला, एका मर्डररला आणि एका लाईफ करप्शन केलेल्या माणसाला यांनी सीएम केलं? उलट पश्चिम बंगालमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गेले, जेव्हा शुवेंदू अधिकारी टीएमसी मध्ये होता, तृणमूल काँग्रेसमध्ये, याने तिथे भाषण ठोकलं होतं मोदी साहेबांनी, मेरे भाई और बहनों, कोई भी भ्रष्टाचारी मेरे करीब भी नहीं आ सकता. हे भाषण ठोकलं. त्याच्यानंतर हा शुवेंदू अधिकारी बीजेपी मध्ये आला आणि त्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. का असं होतंय आपल्यासोबत? आपली ही सुद्धा लायकी नाही की आपल्याला किमान स्वच्छ चरित्राचे नेते आपल्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री भेटावे. म्हणजे हा प्रकार काय माहितीये का? हा प्रकार म्हणजे या देशातल्या मतदारांच्या तोंडावर मुतण्यासारखा प्रकार आहे. मी नेहमी म्हणत असतो, ह्या सगळ्यांनी ना तुमची पर्वा सोडलेली आहे. हे सरकार तुम्हाला मोजत नाही. तुमची कवडीची ही लायकी या सरकारच्या समोर नाही. आणि ही लायकी आपली आपली आपण करून घेतली. ती का झाली याचा विचार तुम्ही केला पाहिजे. म्हणजे अलीकडे महाराष्ट्रामध्ये जे ऑपरेशन लोटस वगैरे सुरू आहे, म्हणजे ओमराजे निंबाळकरांपासून तर वाकचौरेपर्यंत हे जे काही लोक गेले, हे का गेले? विकासासाठी गेले का? कारण हे सुद्धा मोजत नाहीत तुम्हाला. आणि त्यांनी मोजलं असतं तुम्हाला गेले नसते. त्यांना माहिती आहे त्यांनी कसंही वागलं तरी चालतंय, त्यांनी काहीही केलं तरी चालेल. या देशातली जनता ही झोपलेली आहे. ही मुरदाड जनता आहे. आणि ह्या जनतेसोबत काहीही करा, कसंही वागा, ही जनता पलटून उत्तर देत नाही. हे खात्री त्यांना पटलेली आहे. आणि दुसरं म्हणजे हे भक्त नावाची ही जी अवल्याद आहे ना, ह्या अवल्यादींनी यांना जे डोक्यावर घेतलं. माझा प्रश्न आहे या भक्तांना, काय रे तुम्हाला लाज नाही करे वाटत? हरामखोरांनो, ठीक आहे ना, तुमचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष काय पहिल्यांदाच सत्तेत आला का? हे बघा, तुम्हाला वाईट वाटत असेल, बट माझी कमिटमेंट हे काय काँग्रेस सोबत किंवा या पक्षांसोबत नाही. माझी कमिटमेंट या देशासोबत आहे. माझं या देशावर प्रचंड प्रेम आहे. माझा देश आहे आणि माझ्या देशामध्ये जर असलं काय होत असेल तर मी बोलणार आहे. आणि तुम्हाला वाईट वाटलं तरी मला फरक पडत नाही. कारण तुम्हाला थोडीशी लाज वाटायला पाहिजे. तुम्ही का विचारलं नाही की बिहारमध्ये मुख्यमंत्री करायला एक खुनी माणूस सापडावा तुमच्या पक्षाला? पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री करायला एक भ्रष्टाचारी माणूस भेटावा? किंवा विरोधी पक्षातले सगळे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात जमा केले, आणले, शुद्ध केले, त्यांना मंत्री केलं, आम्हाला लाज नाही वाटली? हे तुमच्यामुळे निर्डावलेलं आहे. तुम्ही हे जे काय यांना डोक्यावर घेतलेलं आहे ना, अरे प्रश्न भाजपचा नाहीये. प्रश्न आहे हे जे काही सरकार करते, या सरकारच्या मानसिकतेचा आणि त्यांनी नासवलेल्या देशाचा. अहो, या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी सुद्धा प्रधानमंत्री होते, भारतीय जनता पक्षाचेच होते. त्यांना कोणी इतके शिव्याने घातल्या? त्यांना कोणी इतका विरोध नाही केला? त्यांचा कोणी अपमान नाही केला? आज मात्र हा जो काही विरोध होत आहे ना, हा काही विनाकारण होत नाहीये. आणि याला तुम्ही जबाबदार आहात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ब्लाइंड ट्रस्ट ह्या लोकांवरती करताय. आणि मी नेहमी म्हणत असतो की सामान्य मतदारांनी जनतेने कायम विरोधी पक्षात असलं पाहिजे, ऑलवेज ऑपोजिशन मध्ये असलं पाहिजे. या देशात उद्या कोणाचंही सरकार येऊ,
राहुल गांधी पंतप्रधान बनो, अखिलेश यादव पंतप्रधान बनो, तिकडे ते चंद्राबाबू नायडू बनो, का अरविंद केजरीवाल बनो, की उद्धव ठाकरे बनो, कोणी बनो, तुम्ही कायम विरोधी पक्षात असले पाहिजेत. आणि तुम्ही जर नसला तर ही लोक अशीच माजल्यासारखी करणार आहेत, हे लक्षात ठेवा. कारण सत्ता माणसाच्या डोक्यामध्ये जाते, सत्ता माणसाला भ्रष्ट करते, सत्ता माणसाला गुंग करते. हे सगळ्या नेत्यांच्या बाबतीत आणि सगळ्या पक्षांच्या बाबतीत हे होत असतं. आणि म्हणून हे जे काही भक्ती आहे ना, हे आपण सोडली पाहिजे. पण तुमची प्राथमिकता चुकत आहे, मी तुम्हाला सांगतो भक्तांनो. तुमचे ही जे काही प्रायोरिटीचा जो काही तुमचा सिक्वेन्स आहे ना असा खालीवर, ह्याच्यामध्ये पहिला देश ठेवा. तुम्ही काय केलं, तुम्ही पहिला पक्ष ठेवला, पहिला नेता ठेवला, आणि म्हणून तुम्ही असले एवढे जवळसारखे वागत आहात. पहिला तुम्हाला ठेवायचा ना, पहिला देश ठेवा की दिस इज माय कंट्री, हा माझा देश आहे. आणि माझ्या देशासोबत, माझ्या देशाच्या भविष्यासोबत खेळणारे जो डोंगरावर लात मारायची ताकद तुमची असली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा नेता असो, पहिली कमिटमेंट ह्या देशासोबत ठेवा. आणि मग तुमचा पक्ष बिक्ष काय वगैरे वगैरे ठेवा. तेव्हाच चालून हे सगळं काहीतरी सुरळीत होईल. नाही ते असंच चालणार. याच्यापेक्षाही वाईट दिवस आपल्यावरती येणार आहे, तुमच्यावर येणार आहे. कारण आता तुमची तर शेकतच आहे ना, महागाईपासून तर बेरोजगारीपर्यंत सगळीकडे तुमची शेकत आहे. पण तुम्ही सांगणार कोणाला? सर तुम्ही बोलूनच एवढे बसले, करूनच एवढे बसले, तुम्ही सांगणार कोणाला? पण तरी सुद्धा ह्या गोष्टी दुरुस्त करता येतात. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ह्या असल्या घाणेरड्या पद्धतीने वागणाऱ्या सरकारला किमान तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही असे का वागता? तुम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला हवा. हा, चांगल्या गोष्टी असेल समर्थन जरूर करा, पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही 100% तुम्ही विरोध केला पाहिजे. आणि हीच लोकशाहीमध्ये तुमची पहिली जबाबदारी आहे. एवढंच मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.